Good morning everyone. Welcome to BK Science Academy. So we are learning indefinite integration and today's topic is integration by parts. See here, in the derivatives or in differentiation, we have seen one concept that if two functions are multiplied, how you will find its derivative, right? So u into v, काय फॉर्म्युला होता u into v चा? फर्स्ट फंक्शन into derivative of second plus second function into derivative of first, right? So this was about derivatives. Now in case of integration, if two functions are multiplied, how you will write its integral, right? दोन फंक्शन काय कन्सिडर केले, u and v. So u and v are functions of x आणि तुम्हाला याचं इंटिग्रेशन लिहायचं. So here formula is first function into integral of second, first function into integral of second minus integral of derivative of first into integral of second, right? So this is the formula in case of integration. जेव्हा दोन फंक्शन मल्टिप्लिकेशन मध्ये असतील, सो तेव्हा इंटिग्रेशन कसं कॅल्क्युलेट करणार? फर्स्ट फंक्शन दॅट इज यू इंटू इंटिग्रेशन ऑफ सेकंड मायनस इंटिग्रल ऑफ डेरिवेटिव्ह ऑफ फर्स्ट दॅट इज डेरिवेटिव्ह ऑफ यू इंटू इंटिग्रल ऑफ सेकंड. आता इथे दोन dx आले, राईट? सो हा जो dx आहे हा स्मॉलर इंटिग्रलसाठी आहे, राईट? आणि हा जो सेकंडवाला dx आहे हा या इंटिग्रलच्या सिम्बॉलसाठी आहे, राईट? सेकंड. सो हा झाला फॉर्म्युला. सेकंड थिंग, जेव्हा आपण डेरिव्हेटिव्ह्ज घेत होतो तेव्हा तुम्ही कशालाही फर्स्ट किंवा सेकंड फंक्शन कन्सिडर करू शकत होता. याचा अर्थ म्हणजे डी बाय डी एक्स ऑफ लेट्स से एक्स इंटू लॉग एक्स असलं असतं तर तुम्ही एक्सला यू कन्सिडर करा, लॉग एक्सला व्ही और लॉग एक्सला यू, हां, तरी चाललं असतं, राईट? बट इन केस ऑफ इंटिग्रेशन तुम्हाला हे यू आणि व्ही डिसाईड करण्यासाठी एक रूल यूज करायचा आहे. रूल इज LIATE. Now what this rule says, u आणि v म्हणजे राईट साइड पासून जे पण पहिले फंक्शन येईल त्याला आपण कन्सिडर करणार u, राईट? इथून मूव करायचे, राईट साइडला जायचे, जे पण पहिलं फंक्शन येईल त्याला u कन्सिडर करायचे आणि जे पण नंतर सेकंड फंक्शन येईल त्याला v कन्सिडर करणार. L मीन्स लॉगॅरिथमिक फंक्शन, I means inverse trigonometric function, A means algebraic function, T means trigonometric function and E means exponential function. राईट? या सिक्वेन्समध्ये आपण यू आणि व्ही कन्सिडर करणार आहोत. सो नोट डाऊन दिस पार्ट. सो बेसिकली टॉपिक इज व्हॉट? इंटिग्रेशन बाय पार्ट्स. टॉपिक इज इंटिग्रेशन बाय पार्ट्स. सो इंटिग्रेशन बाय पार्ट्सचे जे एक्झाम्पल आहे हे कोणते एक्झाम्पल असणार आहे? दोन फंक्शन जर मल्टिप्लिकेशनमध्ये असतील, हाऊ यू विल फाइंड इट्स इंटिग्रल. सो दिस इज दी रूल टू बी अप्लाइड. आणि इथे यू आणि व्ही डिसाईड करण्यासाठी तुम्हाला हा सिक्वेन्स लक्षात ठेवायचा आहे, LIATE, राईट? फॉर एक्झाम्पल, सी हियर इंटिग्रल लेट्स से x इंटू साइन एक्स असेल. इथे तुम्हाला यू आणि व्ही डिसाईड करायचे आहेत, यू आणि व्ही डिसाईड करायचे आहेत. व्हॉट इज एक्स? एक्स काय? व्हॉट इज एक्स? अल्जेब्राइक फंक्शन, बरोबर ना? व्हॉट इज एक्स? अल्जेब्राइक फंक्शन.
व्हॉट इज साइन एक्स, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. सो या सिक्वेन्सनुसार पहिले काय येतंय, ए येतोय. सो दिस विल बी युअर यू आणि त्याच्यानंतर टी येतोय. दिस विल बी युअर व्ही. क्लिअर आहे का? फॉर एक्झाम्पल लेट्स से ई टू दी पॉवर एक्स इंटू साइन एक्स डी एक्स असं एक्झाम्पल असेल. राईट, दोन फंक्शन मल्टिप्लिकेशनमध्ये. व्हॉट इज ई टू दी पॉवर एक्स? ई टू दी पॉवर एक्स इज व्हॉट? e to the power x is what? Exponential function. What is sin x? Trigonometric function. पहिले काय येत आहे? नाही, या सिक्वेन्सनुसार पहिले काय येत आहे? टी. या सिक्वेन्सनुसार पहिले काय येत आहे? टी. सो टी तुमचा काय बनेल? यू. आणि नंतर ई येतोय, तो ई काय बनेल? व्ही. दिस इज हाऊ यू विल डिसाइड यू अँड व्ही. राईट, सो नोट डाऊन दिस पार्ट. हा पार्ट नाही लिहिला तरी चालेल. सो हेडिंग टाका इंटिग्रेशन बाय पार्ट्स अँड यू राईट दिस टू रूल्स. राईट, बाकी एक्झाम्पलमध्ये हे परत एकदा रिपीट होईल की कशाला यू कन्सिडर करायचं आहे, कशाला व्ही कन्सिडर करायचं आहे. राईट, सो हे व्यवस्थित लक्षात होत्या. LIAT असा रूल आहे. एल मीन्स लॉगॅरिथमिक फंक्शन, आय मीन्स इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, ए इज फॉर अल्जेब्राइक फंक्शन, टी इज फॉर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, ई इज फॉर एक्सपोनेन्शियल फंक्शन. सो या सिक्वेन्सनुसार आपण यू आणि व्ही कन्सिडर करणार आहोत. Done? झाले? ओके, लेट अस सी फर्स्ट एक्झाम्पल. सो इंटिग्रल काय आहे? एक्स इंटू लॉग एक्स. सो दोन फंक्शन मल्टिप्लिकेशनमध्ये. राईट, सो एकदा रूल्स आपण साईडला लिहून घेऊयात. आपले रूल्स काय होते? एक तर इंटिग्रल यू इंटू व्ही डी एक्स. काय होतं याचं इंटिग्रल? फर्स्ट फंक्शन इंटू इंटिग्रल ऑफ सेकंड मायनस इंटिग्रल डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट इंटू इंटिग्रल ऑफ सेकंड. राईट, आणि यू आणि व्ही आपण कोणत्या सिक्वेन्सने डिसाईड करणार? LIATE. राईट, सो लेट अस सॉल्व दिस एक्झाम्पल.
व्हॉट इज ए हियर? अल्जेब्राइक फंक्शन. ए काय झालं? अल्जेब्राइक फंक्शन. राईट, स्टार्टिंगला हे लिहू आहेत, नंतर आपण हे अवॉइड करणार आहोत. लॉग एक्स. व्हॉट इज लॉग एक्स? लॉगॅरिथमिक फंक्शन. राईट. सो अकॉर्डिंग टू दिस रूल पहिले काय येते? एल पहिले येतोय आणि त्याच्यानंतर ए आहे. सो व्हॉट अबाउट यू हियर? इथे यू काय बनेल तुमचा? लॉग एक्स. राईट. अँड व्हॉट अबाउट व्ही? व्ही काय बनणार आहे इथे? एक्स. राईट. सो लेट अस अप्लाय द रूल. देअरफॉर आय इज इक्वल टू इंटिग्रल काय सॉल्व होणार? यू लिहायचं पहिले. राईट. आता फक्त यू आणि व्ही सबस्टिट्यूट करायचे. व्हॉट इज यू? लॉग एक्स इंटू इंटिग्रल व्ही डी एक्स आहे, एक्स इंटू डी एक्स मायनस इंटिग्रल डी बाय डी एक्स ऑफ लॉग एक्स, डी बाय डी एक्स ऑफ लॉग एक्स इंटू इंटिग्रल एक्स डी एक्स इंटू वॉट? डी एक्स. क्लिअर आहे का? हां, यूच्या जागी लॉग एक्स टाकलं या रूलमध्ये, व्हीच्या जागी काय टाकलं? एक्स. सो दिस इज इक्वल टू लॉग एक्स इंटू what is integral x? x square by 2 minus integral d by dx of log x. What is derivative of log x? 1 by x into integral x dx. Right? Integral x, x चा integral लिहायचं आहे, x square by 2 into dx. राईट. क्लिअर आहे काय टर्म? हे काय काय टर्म्स आपण लिहिले आहेत? इंटिग्रल एक्स डी एक्स काय लिहिले आहे? एक्स स्क्वेअर अपॉन 2. ही टर्म ॲज इट इज लिहिली आहे लॉग एक्स. लॉग एक्सची टर्म हे पुढे इंटिग्रलचं साईन आलं, मायनस इंटिग्रल डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स. व्हॉट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स? 1 बाय एक्स इंटू इंटिग्रल ऑफ एक्स डी एक्स. राईट. सगळ्या टर्म्स व्यवस्थित लिहायचे आहेत. सो नाव दिस बिकम्स वॉट? एक्स स्क्वेअर इंटू लॉग एक्स डिवायडेड बाय 2 मायनस काय कॅन्सल होणार इथे? एक एक्स काय होणार? कॅन्सल. राईट. 1 बाय 2 यू कॅन राईट आउटसाईड. कॉन्स्टंट आपण काय लिहिणार? बाहेर. 1 बाय 2 इंटिग्रल. कसलं इंटिग्रल उरलं? एक्स डी एक्स. क्लिअर आहे स्टेप? एक एक्स काय केलं आहे? कॅन्सल केलं आहे. हे 1 बाय 2 आउटसाईडला लिहिले आणि इंटिग्रलमध्ये साईन, इंटिग्रलमध्ये कोणत्या टर्म्स उरल्या? एक्स इंटू डी एक्स. सो युअर आन्सर बिकम्स एक्स स्क्वेअर इंटू लॉग एक्स डिवायडेड बाय 2 मायनस 1 बाय 2 इंटिग्रल एक्स, एक्स स्क्वेअर अपॉन 2 प्लस सी. सो नेक्स्ट स्टेपला ही टर्म काय बनेल? फक्त एक्स स्क्वेअर अपॉन 4. दॅट्स इट. राईट. सो दिस इज हाऊ यू विल फाइंड इंटिग्रेशन बाय पार्ट्स. राईट. दोन फंक्शन जेव्हा मल्टिप्लिकेशनमध्ये असतील, पहिले स्टेप काय? यू आणि व्ही डिसाईड करून घ्या की यू कशाला कन्सिडर करणार, व्ही कशाला कन्सिडर करणार. राईट. आणि त्याच्यानंतर हा रूल अप्लाय करायचा. नोट डाऊन दिस.
Right, so let us see the next example. झाले लिहून? Let us see next. Write down. Integral x square log x dx. Integral, सर सोबत सॉल्व करूयात. Integral x square into log x into dx. What is x square? Algebraic function. What is log x? Logarithmic function. Right? So, what will be u? Right. U will be what? Log x. And what about v? X square. राइट LIATE. आपला रूल काय होता? LIATE. सो लॉग एल पहिले येतोय, सो म्हणून आपण लॉग एक्सला पहिलं फंक्शन कन्सिडर केलंय, त्याच्यानंतर अल्जेब्राइक येते ए, म्हणून एक्स स्क्वेअरला सेकंड फंक्शन कन्सिडर केलंय. सो लेट अस अप्लाय दी रूल. सो आय इज इक्वल टू फर्स्ट फंक्शन इंटू इंटिग्रल ऑफ सेकंड minus integral of derivative of first into integral of second. Right, so u into v. एकदा चेक करा रूल. u च्या जागी काय टाकायचं आहे तुम्हाला? log x. आणि v च्या जागी काय पुट करायचं आहे? x स्क्वेअर. Right? So let us solve this. Log x into what is x square integral x to the power n है, right? क्या बनना रे? x cube upon 3 minus integral of what is derivative of log x? 1 by x into what is integral x square? x cube by 3 into dx. Right? Clear है क्या टर्म? See log x ची टर्म as it is लिहिली आहे. इंटिग्रल एक्स स्क्वेअर काय लिहिलं आहे? एक्स क्यूब बाय 3. लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह लिहिला आहे 1 बाय एक्स इंटू एक्स स्क्वेअरचा इंटिग्रल, आणि ही जी डी एक्सची टर्म आहे ॲज इट इज इथे लिहिली आहे. सो दिस बिकम्स लॉग एक्स इंटू एक्स क्यूब बाय 3 मायनस काय टर्म कॅन्सल होईल इथे बघा, एक एक्स काय होणार आहे? कॅन्सल. इथे काय उरेल? एक्स स्क्वेअरची टर्म उरेल. राईट, सो 1/3 बेटर यू राईट 1/3 आउटसाईड. 1/3 आपण आउटसाईडला लिहूया, आणि इंटिग्रलमध्ये टर्म काय उरली आता? एक्स स्क्वेअर इंटू डी एक्स. सो व्हॉट इज युअर फायनल आन्सर? एक्स क्यूब लॉग एक्स अपॉन 3. राईट, x cube upon 3 plus c. झाले लिहून? नेक्स्ट राईट डाऊन. इंटिग्रल x इंटू टॅन इनवर्स x dx. इंटिग्रल x इंटू टॅन इनवर्स x dx. So tell me what will be u and v here? U is equal to tan inverse of x and
हाँ, LIATE. Right, this is what your algebraic function and this is inverse trigonometric function. So rule नुसार पहिले काय येते I. So I ला काय कन्सिडर करणार, tan इनवर्स x आणि नंतर अल्जेब्राइक फंक्शन आहे, नंतर a येतोय. सो v ला काय कन्सिडर करणार x. राईट, LIATE असा रूल आहे. तो पहिले काय येते I आणि त्याच्यानंतर a. राईट, सो लेट अस राइट द इंटिग्रल. I विल बी इक्वल टू फर्स्ट फंक्शन into integral of second minus integral derivative of first into integral of second. राइट, सो सिम्पली तुमचा जो u इंटू v याचा जो रूल आहे, u च्या जागी tan इनवर्स x पुट करा आणि v च्या जागी काय टाकलं x. राइट, सो काय बनणार बघा आता, इंटिग्रल tan इनवर्स x इंटू x इंटिग्रल काय एक्स स्क्वेअर बाय 2 मायनस इंटिग्रल व्हॉट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ tan इनवर्स x. सांगा tan इनवर्स x चा डेरिव्हेटिव्ह काय. व्हॉट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ tan इनवर्स x. 1/1 प्लस एक्स स्क्वेअर. हां, एकदा डेरिव्हेटिव्ह बघा, tan इनवर्स x चा डेरिव्हेटिव्ह 1/1 प्लस एक्स स्क्वेअर इंटू इंटिग्रल x dx इंटू व्हॉट dx. राईट, सो एकदा आपण टर्म्स चेक करून घेऊया. tan इनवर्स x इंटिग्रल x dx काय लिहिलं आहे एक्स स्क्वेअर अपॉन 2. देन डी बाय डी एक्स ऑफ tan इनवर्स x 1/1 प्लस एक्स स्क्वेअर इंटू इंटिग्रल x dx आणि हा dx. राइट, सो हाउ यू विल सॉल्व दिस. सी फर्स्ट टर्मला तर ॲज इट इज लिहायचं आहे, फर्स्ट टर्ममध्ये काहीच नाही करायला. सो एक्स स्क्वेअर इंटू tan इनवर्स x डिवायडेड बाय 2 मायनस कॉन्स्टंट आउटसाईडला लिहूयात 1/2 आणि इंटिग्रलमध्ये टर्म काय एक्स स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 1. राईट, सो हाऊ यू विल फाइंड इंटिग्रल ऑफ दिस. याचं इंटिग्रल कसं फाइंड आउट करणार. आपण एकदम बेसिक एक्झाम्पल काही सॉल्व केलं होतं या पद्धतीने. एक्स अपॉन लेट से एक्स प्लस 5 आहे. हाऊ यू फाइंड इंटिग्रल ऑफ दिस. इथे आपण काय करतो +5 -5 करणार आणि काय करणार न्यूमरेटर स्प्लिट. एकदम स्टार्टिंगला एक्झाम्पल केलेत. हां, सिमिलरली एक्स स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 1 आहे. सो मी इथे काय करतो आहे +1 -1 आणि या पॉईंटला आपण न्यूमरेटर काय करणार स्प्लिट. राईट, जसा डिनॉमिनेटर आहे, डिनॉमिनेटरला टर्म काय एक्स स्क्वेअर प्लस 1 ही टर्म वरती ॲडजस्ट केली आहे +1 -1 करून. राईट, सो बघा काय बनतील इंटिग्रेशन्स. फर्स्ट टर्म ॲज इट इज दॅट इज एक्स स्क्वेअर इंटू tan इनवर्स x अपॉन 2 मायनस न्यूमरेटर स्प्लिट करायचं आहे. सो दोन इंटिग्रेशन्स बनतील. फर्स्ट इंटिग्रल काय बनणार आहे एक्स स्क्वेअर प्लस 1 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 1 dx. हे झालं फर्स्ट इंटिग्रल. मायनस सेकंड इंटिग्रल काय बनणार आहे 1 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 1 dx.
सो हा जो 1/2 आहे, हा जो 1/2 आहे दोन्ही इंटिग्रलला ॲप्लिकेबल राहील, राईट. हा जो 1/2 आहे या फर्स्ट इंटिग्रलला पण ॲप्लिकेबल राहील आणि 1/x² + 1 याला पण ॲप्लिकेबल राहील, राईट. सो इथे ही टर्म काय होईल, कॅन्सल. x² + 1 x² + 1 काय झालं, कॅन्सल. इथे काय उरलं, सिम्पली इंटिग्रल dx उरलं. इंटिग्रल dx किती, x. व्हॉट अबाउट दिस, याचं इंटिग्रल काय लिहिणार सांगा, इंटिग्रल 1/x² + 1. व्हॉट विल बी इंटिग्रल ऑफ दिस. हे आपण फॉर्म लिहिलेत बघा, पहिला फॉर्म चेक करा. इंटिग्रल 1/x² + a². इंटिग्रल 1/x² + a². काय होतं याचं इंटिग्रल, 1/a tan इनवर्स ऑफ x/a + c. करेक्ट आहे का. सो लेट अस राइट इंटिग्रल ऑफ दिस. सो दिस टर्म ॲज इट इज x² tan इनवर्स x अपॉन 2 मायनस 1/2. हे बघा इथे काय उरलं आहे, इंटिग्रल dx x मायनस इंटिग्रल 1/x² + 1. इंटिग्रल 1/x² + 1². काय बनणार याचं इंटिग्रल, 1/1 tan इनवर्स ऑफ x/1. करेक्ट आहे का. सो फक्त tan इनवर्स x असंच इंटिग्रल बनेल. हे बघा tan इनवर्स x, tan इनवर्स x चा डेरिव्हेटिव्ह काय आहे, 1/1 + x². सो इंटिग्रल 1/1 + x² काय बनणार आहे, tan इनवर्स x. सो इंटिग्रल 1/1 + x² काय बनेल, tan इनवर्स x + c. क्लिअर आहे का एक्झाम्पल. सो हा पार्ट इथून लक्षात होऊ द्या. इथे x² + x² + 1 अशी टर्म आली होती. हे इंटिग्रल कसं सॉल्व केले, +1 -1 करून, +1 -1 केलं आणि न्यूमरेटर स्प्लिट केला. नेक्स्ट इंटिग्रल x² × tan इनवर्स आहे. डिफरन्स काय आहे, इथे सिम्पली काय होतं, x × tan इनवर्स x होतं, राईट. नेक्स्ट एक्झाम्पलमध्ये काय, x² × tan इनवर्स x, x² × tan इनवर्स x. करा बरं, फर्स्ट स्टेप अप्लाय करा, u आणि v डिसाइड करा अँड अप्लाय दी फॉर्म्युला. सो x² अल्जेब्राइक फंक्शन, tan इनवर्स x inverse trigonometric function. So what about u here, tan inverse x, and what about v, x². कर अप्लाय करा u × v. So first function, that is tan inverse x into integral of second minus integral derivative of first into integral of second. So this will be tan inverse x into integral x². What is integral x²? x³/3. d by dx of tan inverse x, 1/1 + x². Integral x², x³/3 into dx.
चेक करून घ्या सगळ्या टर्म्स सगळे डेरिवेशन इंटिग्रल लिहिलेत की नाही. and this is dx. So now integral becomes x cube into tan inverse x upon 3 minus right 1 by 3 इंटिग्रल काय उरले आता x cube upon dx. राईट. सो आधीचं जे एक्झाम्पल होतं तिथे एक्स स्क्वेअरच होता, तिथे आपण काय केलं +1 -1, बट इथे +1 -1 करून काही हां चालणार नाही. नाव हाऊ यू विल फाइंड दिस इंटिग्रल. सो हे इंटिग्रल आपण सेपरेटली सॉल्व करूयात. काय इंटिग्रल आपल्याकडे एक्स क्यूब अपॉन एक्स स्क्वेअर +1 dx. राईट. सो टू सॉल्व दिस we are going to use method of substitution. आपण काय यूज करणार आहोत मेथड ऑफ सबस्टिट्यूशन. लेट एक्स स्क्वेअर इज इक्वल टू टी. आपण एक्स स्क्वेअरला काय कन्सिडर केलेलं आहे टी. सो याला जर तुम्ही डिफरन्शिएट केलं तर काय भेटेल सांगा 2x dx विल बी इक्वल टू वॉट dt. करेक्ट आहे का. 2x dx इज इक्वल टू वॉट dt. सो जे इंटिग्रल आहे हे जे इंटिग्रल आहे याला आपण या पद्धतीने लिहू शकतो. इंटिग्रल एक्स क्यूब आहे, एक्स क्यूबची टर्म आपण काय लिहूयात एक्स स्क्वेअर इंटू एक्स. राईट. आता सगळे सबस्टिट्यूशन्स बनतील. सी हियर आफ्टर दी सबस्टिट्यूशन इंटिग्रल काय बनणार आहे एक्स स्क्वेअर. व्हॉट इज एक्स स्क्वेअर टी. राईट. एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू किती आहे टी. एक्स डी एक्स इथून एक्स डी एक्सची व्हॅल्यू किती येणार आहे डी टी अपॉन 2 अँड एक्स स्क्वेअर +1 काय बनणार टी +1. राईट. सो याला जर आपण प्रॉपरली लिहिलं कॉन्स्टंट जर बाहेर लिहिलं तर आता इंटिग्रल काय सॉल्व करायचं आहे टी अपॉन टी +1 डी टी. सो हाऊ यू विल सॉल्व दिस. कसं सॉल्व करणार पुन्हा काय करावं लागेल +1 -1 स्प्लिट करावं. सो 1/2 फर्स्ट इंटिग्रल काय बनणार आहे टी +1 अपॉन टी +1 डी टी मायनस सेकंड इंटिग्रल काय बनणार आहे 1 अपॉन टी +1 डी टी. राईट. सो दिस इज इक्वल टू 1/2. ही टर्म काय होईल कॅन्सल. टी +1 टी +1 काय होणार आहे कॅन्सल. काय उरेल फक्त इंटिग्रल डी टीची टर्म उरणार आहे. राईट. सी हियर टी +1 टी +1 काय झालं कॅन्सल. काय उरलं इंटिग्रल डी टी. व्हॉट इज इंटिग्रल डी टी टी. राईट. मायनस व्हॉट इज इंटिग्रल ऑफ दिस टर्म इंटिग्रल 1 अपॉन टी +1 डी टी. सी डिनॉमिनेटरला काय लिनियर टर्म आहे बरोबर ना. ही टर्म काय झाली लिनियर. सो काय येणार याचं इंटिग्रल लॉग ऑफ टी +1 प्लस सी. राईट. हे बघा आपल्याकडे इंटिग्रल 1/x आहे. करेक्ट आहे का. व्हॉट इज इंटिग्रल 1/x dx लॉग एक्स. मग इंटिग्रल x +1 काय लिहिणार लॉग x +1. राईट. जोपर्यंत लिनियर आहे डिनॉमिनेटरला जोपर्यंत टर्म लिनियर आहे तेव्हा तुम्ही त्याचं इंटिग्रल काय लिहिणार आहात लॉग. सो लेट अस सबस्टिट्यूट टी. टी काय बनेल 1/2. टी काय होता आपला एक्स स्क्वेअर. सो याचं इंटिग्रल काय बनलं आहे एक्स स्क्वेअर मायनस लॉग ऑफ एक्स स्क्वेअर +1 प्लस सी. लेट अस राईट दिस इंटिग्रल हियर. सो दिस इंटिग्रल बिकम्स जे तुमचं ओरिजिनल इंटिग्रल आहे फर्स्ट टर्म ॲज इट इज -1/3 इंटू
हे इंटिग्रल आपण इथे सॉल्व केले, इंटिग्रल x³ / x²+1 ही टर्म इथे लिहायची आहे. काय येणार ती 1/2 इंटू x² मायनस log x²+1 प्लस सी. सो दिस इज युअर फायनल आन्सर. हां, हे दोन्ही एक्झाम्पल इम्पॉर्टंट आहे. एक्स इंटू टॅन इनवर्स एक्स आणि हे जे एक्झाम्पल आहे x² इंटू टॅन इनवर्स एक्स. डन झाले. नेक्स्ट ओके, इंटिग्रल लॉग एक्स. राईट, आतापर्यंत आपण लिहिले का इंटिग्रल लॉग एक्स? नाही लिहिलेलं, बरोबर ना. फॉर्म्युला नाही लिहिला आपण इंटिग्रल लॉग एक्सचा. सो हाऊ यू विल फाइंड इंटिग्रल लॉग एक्स? यूजिंग इंटिग्रेशन बाय पार्ट्स. हे बघा, हे जे इंटिग्रल आहे दिस कॅन बी रिटन ॲज log x इंटू 1 इंटू dx. चालेल का असं? राईट, log x सिम्पली दिलं होतं, log x ला केलेलं log x इंटू 1. सो इथे तुमचे दोन फंक्शन्स बनले. व्हॉट इज log x? लॉगॅरिथमिक फंक्शन. व्हॉट इज 1? हां, 1 ठीक आहे, कॉन्स्टंट आहे, बट आपले जे रूल आहे u आणि v डिसाईड करायला, आउट ऑफ दिस कोणतं फंक्शन आहे 1 ला काय कन्सिडर करणार? जसं log x काय तुमचं लॉगॅरिथमिक. व्हॉट अबाउट 1? हे बघा, इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्री आहे का? हे पण नाही आहे, हे पण नाही आहे, एक्सपोनेन्शियल फॉर्म नाही आहे. राईट, सी 1 ला तुम्ही असं लिहू शकतात x⁴. व्हॉट इज x⁴? अल्जेब्राइक फंक्शन. राईट, सो 1 इज व्हॉट? अल्जेब्राइक फंक्शन. 1 इज व्हॉट? अल्जेब्राइक फंक्शन. सो व्हॉट अबाउट u अँड v? सांगा, u काय होणार इथे? log x विल बी u आणि 1 ला काय कन्सिडर करणार? v. राईट, सो लेट अस अप्लाय द रूल. फर्स्ट फंक्शन इंटू इंटिग्रल ऑफ सेकंड माइनस इंटिग्रल डेरिवेटिव ऑफ फर्स्ट इंटू इंटिग्रल ऑफ सेकंड. राइट, करा आता हे सॉल्व. राइट, log x ची टर्म आपण ॲज इट इज लिहिणार. इंटिग्रल dx आहे. व्हॉट इज इंटिग्रल dx? x. डेरिवेटिव ऑफ log x 1/x. इंटिग्रल dx x. Right, so log x as it is, integral dx is what? X minus integral, what is derivative of log x? 1/x into integral dx, x into dx. Right, see here log x ची टर्म आपण as it is लिहिली. इंटिग्रल dx काय लिहिलं? x. डेरिवेटिव ऑफ log x काय लिहिलं? 1/x. इंटिग्रल 1 dx काय लिहिलं? x and this dx as it is. so this x and this x it will get cancelled.
सो दिस टर्म इज एक्स लॉग एक्स मायनस काय उरलं इथे इंटिग्रल डी एक्स उरलं फक्त. व्हॉट इज इंटिग्रल डी एक्स एक्स प्लस सी. सो दिस इज इंटिग्रल लॉग एक्स लॉग एक्स मायनस एक्स राईट. सो काही एक्झाम्पलमध्ये आपण हे डायरेक्टली यूज करतो इंटिग्रल लॉग एक्स डी एक्स. काय इंटिग्रल लॉग एक्स डी एक्स एक्स लॉग एक्स मायनस एक्स प्लस सी. राईट. एक तर असं लक्षात ठेवा किंवा तुम्ही इथून एक्स पण कॉमन काढू शकतात. एक्स कॉमन काढलं तर ब्रॅकेटमध्ये काय उरेल लॉग एक्स मायनस वन. दोन्ही फॉर्म ते लक्षात होत्या. इंटिग्रल लॉग एक्स जसे बाकीचे फॉर्म्युले लर्न करायचे लॉग एक्स पण लक्षात असू द्या. इंटिग्रल लॉग एक्स काय एक्स लॉग एक्स मायनस एक्स. नेक्स्ट काय इंटिग्रल सेक क्यूब एक्स. नेक्स्ट इज इंटिग्रल सेक क्यूब एक्स. हां इंटू वन बट सी वन जर केलं बघा इथे जर तुम्ही सेक क्यूब एक्स इंटू वन डी एक्स असं जर केलं तर सेक क्यूब एक्स तुमचं काय झालं ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन झालं. म्हणजे तुमचा यू काय बनला सेक क्यूब एक्स यू बनला. करेक्ट आहे का. सेक क्यूब एक्स इंटू वन जर कन्सिडर केलं सेक क्यूब एक्स तुमचं काय ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आणि वन काय अल्जेब्राइक फंक्शन. सो इथे यू काय बनेल वन आणि व्ही काय बनेल सेक क्यूब एक्स. सो जेव्हा तुम्ही फॉर्म्युला अप्लाय करणार फर्स्ट फंक्शन परत इथे टर्म काय आली मग परत याला इंटू वन करणार का तर ते रिपीट होणार. हां सो याला इंटू वन करून हे सॉल्व होणार नाही. याला आपण या पद्धतीने लिहू शकतो सेक एक्स इंटू सेक स्क्वेअर एक्स. हां सेक क्यूब एक्सला वी नो व्हॉट इज इंटिग्रल सेक स्क्वेअर एक्स डी एक्स. काय याचं इंटिग्रल बरोबर ना. टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय सेक स्क्वेअर एक्स. मग सेक स्क्वेअर एक्सचं इंटिग्रल काय झालं टॅन एक्स. सो आपण काय करूयात या फंक्शनला यू कन्सिडर करू आणि हे तुमचं सेकंड फंक्शन कन्सिडर करू कारण सेकंड फंक्शनचं इंटिग्रल येणार आहे जे आपल्याला माहिती आहे राईट. सो रूल जेव्हा अप्लाय करणार तेव्हा इंटिग्रल काय बनेल फर्स्ट फंक्शन इंटू इंटिग्रल ऑफ सेकंड मायनस इंटिग्रल डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट इंटू इंटिग्रल ऑफ सेकंड. राईट. सो हे लक्षात द्या सेक क्यूब एक्स हे पण एक तुम्हाला पी वाय क्यूजमध्ये भेटेल सेक क्यूब एक्स. सो सेक क्यूब एक्स इंटू वन नाही करायचं मग ते सॉल्वच नाही होणार. सो सेक क्यूब एक्सला आपण काय लिहिलं सेक एक्स इंटू सेक स्क्वेअर एक्स. इथे यू आपण कन्सिडर केलं आहे सेक एक्सला आणि व्ही कन्सिडर केलं आहे सेक स्क्वेअर एक्सला. नाव इंटिग्रल विल बिकम वॉट सेक एक्स इंटू व्हॉट इज इंटिग्रल सेक स्क्वेअर एक्स टॅन एक्स मायनस इंटिग्रल व्हॉट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेक एक्स. सेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय सेक एक्स हां राईट सेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय सेक एक्स इंटू टॅन एक्स इंटू इंटिग्रल सेक स्क्वेअर एक्स टॅन एक्स इंटू वॉट डी एक्स.
राईट. सो सेक एक्स ॲज इट इज, इंटिग्रल सेक स्क्वेअर एक्स काय लिहिलं आहे आपण, टॅन एक्स, डेरिव्हेटिव्ह ऑफ सेक एक्स इंटू टॅन एक्स, सेक स्क्वेअर एक्सचं इंटिग्रल टॅन एक्स डी एक्स ॲज इट इज, राईट. सो सगळ्या टर्म्स कवर झाल्या. So this integral becomes sec x into tan x minus sec x into tan x क्या होणार, tan square x, right, into what, dx. How you will find integral of this? ही तर टर्म आपण ॲज इट इज लिहिणार. हे कसं फाइंड आउट होईल, sec x into tan square x. सी व्हॉट इज टॅन स्क्वेअर एक्स सांगा. टॅन स्क्वेअर एक्स आयडेंटिटी काय आहे, टॅन स्क्वेअर एक्सची आयडेंटिटी काय, टॅन स्क्वेअर एक्सला काय लिहिणार, आयडेंटिटी काय आपल्याकडे, 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स इज इक्वल टू वॉट, हां 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स इज इक्वल टू वॉट, सेक स्क्वेअर एक्स, राईट. सो टॅन स्क्वेअर एक्सला काय लिहिणार, क्लिअर आहे. सो आय विल बी सेक एक्स इंटू टॅन एक्स मायनस, इथून दोन इंटिग्रल येतील. हे सेक एक्स जेव्हा आपण मल्टिप्लाय करणार काय येणार, पहिलं इंटिग्रल सेक एक्स इंटू सेक स्क्वेअर एक्स काय बनलं, राईट, मायनस मायनस प्लस सेक एक्स इंटू 1 काय बनलं, सेक एक्स डी एक्स. क्लिअर आहे का इथं. सी यार इथे काय आहे, हे आपण आय फाइंड आउट करतोय. तुमचा आय काय होतं, व्हॉट इज आय, इंटिग्रल सेक क्यूब एक्स डी एक्स, हीच टर्म इथे आली आहे. सो याला आपण आय लिहू शकतो, राईट. सो दिस इज इक्वल टू सेक एक्स इंटू टॅन एक्स मायनस या इंटिग्रलला काय लिहितोय आपण, आय, प्लस व्हॉट इज इंटिग्रल सेक एक्स हे माहिती आहे आपल्याला, व्हॉट इज इंटिग्रल सेक एक्स, लॉग ऑफ सेक एक्स प्लस टॅन एक्स प्लस सी. हा आय इकडे शिफ्ट करा, आय प्लस आय काय होणार, 2i. सो 2i विल बी इक्वल टू, राईट, हा जो आय आहे हा इकडे शिफ्ट केला आहे, आय प्लस आय किती झालं, 2i. सो 2i इज इक्वल टू काय आलं, सेक एक्स इंटू टॅन एक्स प्लस लॉग ऑफ sec x plus tan x plus c, right. So what about I, 1 by 2, right. I ला काय लिहावं लागेल, 1 by 2 into this entire term. राईट. सो प्रत्येक एक्झाम्पलमध्ये काही ना काही व्हेरिएशन आहे, हां ते व्यवस्थित प्रिपेअर करायचं. एक क्वेश्चन तुम्हाला कंपल्सरी राहील, हां कोणती पण JEEची घ्या किंवा CET कोणती एक्झाम घ्या, तुम्हाला इंटिग्रेशन बाय पार्ट्सवर एक एक्झाम्पल कंपल्सरी राहील. मेन ही स्टेप आठवायला पाहिजे, हां तरच ते एक्झाम्पल सॉल्व होईल. हे तर ठीक आहे, इथे हे तर लक्षात यायला पाहिजे की सेक क्यूब एक्सला तुम्हाला सेक एक्स इंटू सेक स्क्वेअर एक्स आहे आणि सेकंड ही स्टेप.
राईट. इथेच कळालं नाही की हे इंटिग्रल कसं फाइंड आउट करायचं, तर आन्सरच येणार नाही. सो या टर्मला आपण आय लिहिलं आहे, इंटिग्रल सेक क्यूब एक्स डी एक्स. या टर्मला काय लिहिलं आहे, आय, आणि हा आय इकडे शिफ्ट केला आहे. राईट. सो एक लास्ट एक्झाम्पल डिस्कस करूयात. इंटिग्रल कॉस रूट एक्स, इंटिग्रल कॉस रूट एक्स डी एक्स. आता इथे व्हेरिएशन म्हणू शकतात, टॅन रूट एक्स आलं, राईट, किंवा कॉस इनवर्स रूट एक्स आलं. सो हिअर वी विल सबस्टिट्यूट रूट एक्स इज इक्वल टू टी. हे बघा, जेव्हा तुम्ही रूट एक्स इज इक्वल टू टी टाकणार आहात, याचा डेरिव्हेटिव्ह काय बनेल सांगा. रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय, 1/2 रूट एक्स डी एक्स विल बी इक्वल टू वॉट, डी टी. इथे डी एक्सची टर्म, ही टर्म काय बनली, कॉस टी. ही टर्म काय बनली, कॉस टी. व्हॉट अबाउट डी एक्स, इथून डी एक्स काय येणार सांगा. ही टर्म इकडे मल्टिप्लाय होईल, 2 रूट एक्स डी टी. सो व्हॉट अबाउट डी एक्स, करेक्ट आहे का. रूट एक्स काय, रूट एक्स इज टी. सो तुमचं जे इंटिग्रल आहे, इंटिग्रल कशात चेंज होणार, कॉस टी, राईट. रूट एक्स काय, व्हॉट इज रूट एक्स, टी. व्हॉट अबाउट डी एक्स, डी एक्सला काय लिहिणार, 2t डी टी. करेक्ट आहे का. इथे काय लिहिलं, कॉस टी आणि डी एक्स. व्हॉट इज डी एक्स, 2t डी टी. सो तुम्हाला इंटिग्रल काय सॉल्व करायचं आहे, 2 तुम्ही आउटसाईडला लिहू शकतात, इट इज अ कॉन्स्टंट. आणि आता इंटिग्रल काय उरलं, टी इंटू कॉस टी इंटू डी टी. सो आउट ऑफ दिस 2 फंक्शन, दिस इज युअर अल्जेब्राइक फंक्शन, दिस इज युअर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. सो व्हॉट अबाउट यू, यू कशाला कन्सिडर करणार, इथून आपली युज्युअल मेथड आहे. फक्त ही स्टार्टिंगची स्टेप इम्पॉर्टंट आहे की रूट एक्सला आपल्याला काय सबस्टिट्यूट करायचं आहे, टी. सो एल आय ए, पहिले काय येतोय, ए. आणि व्ही कशाला कन्सिडर करणार, कॉस टी, राईट. आणि मग इंटिग्रल फाइंड आउट करा. सो इंटिग्रल विल बी 2 इंटू first function into integral of second minus integral of derivative of first into integral of second. आता इथे डी एक्स ने लिहायचा, इथे तुम्हाला काय लिहावं लागेल, डी टी लिहावं लागतील, बरोबर ना. इथे डिफरन्शियल कोएफिशियंट किती आहे, डी टी. Right, so write the integral of this 2 into t into what is integral cos t, cos t चा इंटिग्रल किती आहे, sin t, minus integral what is derivative of t, 1 into integral cos t into what, dt. राईट. सो एकदा टर्म्स सगळ्या कन्सिडर केल्या का चेक करून घ्या. टी ॲज इट इज लिहिलं आहे, इंटिग्रल कॉस टी काय लिहिलं, साइन टी. व्हॉट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ टी, 1. याचं इंटिग्रल काय लिहिलं आहे, साइन टी, आणि हा डी टी ॲज इट इज, राईट. सो राईट दी फायनल आन्सर. काय बनणार फायनल आन्सर, 2 इन ब्रॅकेट टी साइन टी मायनस व्हॉट इज इंटिग्रल साइन टी, मायनस कॉस टी आहे. सो मायनस मायनस काय होणार, प्लस. अँड अगेन यू कॅन सबस्टिट्यूट टी ॲज रूट एक्स.
So final answer is root x into sin root x plus cos root x plus c. राईट. सो प्रत्येक एक्झाम्पलमध्ये काही ना काही व्हेरिएशन्स, राईट. सगळे टिपिकल एक्झाम्पल आहे, व्यवस्थित लक्षात असू द्या. सो हे एक्झाम्पल बघितल्यावर सुचायला पाहिजे की कॉस रूट एक्सचं जर इंटिग्रल आलं तर रूट एक्सला टी टाकायचं. हां, इंटू 1 वगैरे करून बघा, तर सॉल्व नाही होणार. हे मी ते मायनस आहे. व्हॉट इज इंटिग्रल साइन टी मायनस कॉस टी, मायनस मायनस झालं प्लस. राईट. सो हा आजचा टॉपिक होता इंटिग्रेशन बाय पार्ट्स. राईट. सो मेन तुम्हाला हे फॉर्म्युले तर लक्षात ठेवायचेच आहे. राईट. इंटिग्रेशनमध्ये जेव्हा पण दोन फंक्शन मल्टिप्लिकेशनमध्ये असतील, रूल तर आहे, फर्स्ट फंक्शन एक तर यू इंटू व्हीमध्ये लर्न करा किंवा फर्स्ट फंक्शन इंटू इंटिग्रल ऑफ सेकंड मायनस आहे. राईट. मायनस इंटिग्रल, हां, डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट इंटू इंटिग्रल ऑफ सेकंड. इथे दोन इंटिग्रेशनच्या साईन्स आहेत म्हणून इथे 2 dx आहे. हा dx या इंटिग्रलसाठी, हा dx या लार्जर इंटिग्रलच्या साईन्स आहेत. राईट. लिहिताना प्रॉपरली येते. हे लार्जर इंटिग्रल ड्रॉ करा आणि याच्या इनसाइड हे इंटिग्रल आहे. त्यानंतर यू आणि व्ही डिसाईड करताना रूल तुम्हाला हा लक्षात ठेवायचा आहे, LIATE या सिक्वेन्समध्ये राईट साईड बसून जायचं आहे. जे पण पहिलं फंक्शन येईल त्याला यू कन्सिडर करणार, जे सेकंड फंक्शन येईल त्याला काय कन्सिडर करणार तुम्ही, व्ही. राईट. सो हे काही बेसिक एक्झाम्पल आहे, एक्स लॉग एक्स वगैरे. मेन एक लॉग एक्सचं इंटिग्रल लक्षात ठेवायचं आहे. लॉग एक्सचं इंटिग्रल फाइंड आउट कसं केलं आहे, लॉग एक्स इंटू 1. हां. सो लॉग एक्स लॉगरिथमिक फंक्शन, 1 तुमचं अल्जेब्राईक फंक्शन, तिथून यू आणि व्ही डिसाईड केले. सो एक लॉग एक्सचं एक्झाम्पल आहे. आफ्टर दॅट हे पण एक एक्झाम्पल लक्षात द्या, सेक क्यूब एक्स. राईट. सेक क्यूब एक्सचं इंटिग्रल फाइंड आउट करताना काय केलं आहे, याला स्प्लिट केलं आहे, सेक एक्स इंटू सेक स्क्वेअर एक्स, आणि मग यू आणि व्ही डिसाईड केले. त्यानंतर एक कॉस रूट एक्सचं आपण लास्ट एक्झाम्पल बघितलं. आणि इम्पॉर्टंट हे 2 एक्झाम्पल लक्षात ठेवायचे ना, एक्स इंटू टॅन इनवर्स एक्स. एक्स इंटू टॅन इनवर्स एक्स. इथे तुम्हाला स्टेप डिफरंट आहे. इथे इंटिग्रल काय म्हणते, ही फर्स्ट स्टेप तर ठीक आहे तुम्ही करू शकणार, एक्स स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 1 आलं. इथे काय केलं आहे, +1 -1 करून स्प्लिट केलं. राईट. आणि याच्या नंतरचं एक्झाम्पल, एक्स स्क्वेअर इंटू टॅन इनवर्स एक्स. हे इंटिग्रल कसं सॉल्व केलं आहे, एक्स क्यूब अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 1 असं इंटिग्रल आलं आहे. हां. सो एक्स क्यूबला आपण स्प्लिट केलं, एक्स स्क्वेअर इंटू एक्स, आणि एक्स स्क्वेअर इज इक्वल टू काय सबस्टिट्यूट केलं आहे, टी, आणि मग सॉल्व केलं. हां. सो आजचे एक्झाम्पल व्यवस्थित एकदा बघा नंतर घरी जाऊन. ठीक आहे. क्लिअर आहे का आजचा टॉपिक? ओके, ठीक आहे. सो आपण थांबूयात, नेक्स्ट वीकमध्ये आपण कंटिन्यू करू.